हैदराबाद गॅझेटियरची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी आपली मागणी होती। त्याच्यावरती राज्य मंत्रिमंडळानं आणि सरकारनं निर्णय केला आहे। मी जे हे ते शब्द वाचून दाखवतो, याच्यात काही शब्दात बदल करायचा असला तरी तुम्हाला चान्स दिला जाणार। म्हणजे इथं जरी आता बोललो, त्यांनी विखे साहेबांनी आणि राजे साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं, तुम्हाला एकदा मान्य झालं की आम्ही लगेच तातडीचा GR काढून अंमलबजावणी करतो असं त्यांनी सांगितलं। अरे आधी ऐका ना, मराठीचे पोट्टे ना आधीच वापरत दिले। आपण आपल्या पण अभ्यासकाकडे विखे साहेब आणि राजे साहेब सगळे गेल्याच्या नंतर देणार आहे, हे योग्य आहे का नाही तर तेव्हा शिवणी व्हायचं पुन्हा सगळे हा म्हणले नाही ढकलेले चाबरे ते अभ्यासक तिथं हा म्हणले आणि वाटण अर्ध्यात गेल्यावर म्हणले चुकलं, मग तेव्हा झोपला होता। त्याच्यामुळं राजेसाहेब आणि विखे साहेब गेल्याच्या नंतर पुन्हा ही प्रत 1 घंट्यासाठी तुमच्या हातात दिली जाईल। तुम्ही ओके म्हणले की विखे साहेबांनी सांगितलंय, सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच तातडीनं जे राज्यपालाच्या सहीनं काढतो असं सांगितलं। 1 क्रमांक 1 आपली मागणी होती हैदराबाद गॅझेटियरची तात्काळ अंमलबजावणी करणे। त्यांनी असं उपसमितीनं निर्णय केलाय मंत्रिमंडळानं, हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे। या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना, गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे। म्हणजे हा ना, GR झाल्यावर ते शब्द बदलतील ना पूर्ण करण्यात येईल ना तिथं लगेच। हो, आणि ते घेऊन तर तुमच्या मी उठतो काय विखे साहेब, ते येऊन तर मी तुमच्या नाते उठतो काय, मी उठत नाही, मी झालं जेलात ना ठेव पण उठतो। म्हणजे थोडक्यात आपल्या गावानं असं सांगायचं ठरलं, हैदराबाद गॅझेटियरला अंमलबजावणी दिलेली आहे, बरोबर का? अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला पटलं का सगळ्याला? अंमलबजावणी दिलेली आहे। आता दुसरा कळीचा मुद्दा, ते देत नव्हते पण आपण आपल्या हट्टावर ठाम होतो। सातारा संस्थांचं गॅझेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो, खरंय का अभ्यासक? नंतर का नाही म्हणल्याने थोबडच झाले। सातारा गॅझेटियर, पुणे औंध गॅझेटियर वरील नियमाच्या आधारे गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत आपण त्यांच्याकडे मागणी दिली। त्यांनी सांगितलंय, सातारा संस्थान, पुणे व औंध संस्थान गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल। त्याचं कारण विचारलं त्यांना, का जलद गतीने? त्यांचं म्हणणं थोडं काही त्या 2-3 विषयात औंध आणि साताऱ्यात थोड्या किचकट कायदेशीर त्रुटी आहे। जलद गतीनं म्हणजे 15 दिवसात तपासून त्याची पण अंमलबजावणी करतो आणि अंमलबजावणी देतो म्हणले ते आता, बरोबर ना? अंमलबजावणी देतो म्हणले नाही असं नाही, फक्त कायदेशीर त्रुटी असतील आणि असतील सुद्धा। त्यांनी 15 दिवसात जलद शब्द वापरला, पण तरीही त्यांचं तोंडी असं म्हणले, त्याला राजे साहेब साक्षीदार आहेत, साक्षीदार त्यांना धरलेला आहे। म्हणलं तुम्ही करून देता का? आणि आमच्यासाठी राजा बोलला म्हणजे विषय संपला।
ते म्हणले मी करून देतो माझी जबाबदारी. मी राजांना म्हणलो तुम्ही 15 दिवस म्हणता 1 महिना. राजा बरोबर आहे का? मी 1 महिना दिला राजाला, आणखीन काय पाहिजे आता? ते 15 दिवस म्हणले 1 महिन्यात अंमलबजावणी द्या. राजा म्हणले देतो. राजा हा म्हणले नाही, इतके लोक सांगा नाही मग थोपड आणते लोक. जमलं नाही आता. हे 2 विषय अंमलबजावणी झाली. आणि काय राहिला आता, जरा डोकं लावा शिका ना. येतो ना तिथं बी सगळे सोयऱ्यांच्या बद्दलचा विषय काढला. आधी हे घेतो थांबा. महाराष्ट्रातील मराठा आंदोलनावर झालेल्या केसेस तात्काळ मागे घ्या असं आपण मागणी केली. त्यांनी गुन्हे मागे घेतले विविध ठिकाणचे. काय राहिले तर ते म्हणतात आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ. आता किती आहे? ऑगस्ट. संपला. ऑगस्ट संपला. आता सप्टेंबर अखेरपर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ असं त्यांनी लिखी दिलंय. म्हणजे JR काढला. JR म्हणून JR आहे. JR लेखी फिकेले त्या लेखीला काही किंमत नसते. आणि आपण वरीनच घेतात मंत्र्याचे. हे वरीनच आहे. मंत्री कवच करत नाही का प्रभुता म्हणून. हो ना मग. अरे बाबा आपल्याला मान्य असलं तर. त्यांनी विखे साहेबांनी इतकं मोकळ्या मनानं सांगितलं. ते म्हणजे तुम्हाला मान्य असलं तर लगेच तुम्ही जर मान्य म्हणलं लगेच JR काढतो. राज्यपालाचा सैन, राज्य मंत्रिमंडळ सैन. स्वच्छ काय असलं पाहिजे मला पटायला लागलं नाही. मी आता तो गोळी ऐकून घेत नाही. आता फक्त बैठकीचा जिकडे तिकडे धिंगाणा झाला असता. त्यांच्या बोलण्यात ते स्वच्छता आहे ते पटलं. त्यांनी या महिन्याखेरीस पुऱ्या करून घेतो म्हणले. कारण त्याला प्रक्रिया आहे. ते अर्ज करणे, पोलीस स्टेशन मधून विधी व न्याय विभागाकडे देणे, ते कोर्टात खटले सुरू घेणे, पटापटा मागे घेणे. यात बऱ्याच अभ्यासकाला कळतंय ते काय. आपण 58 लाख नोंदीचा विषय काढला त्याच्यापुढे. तरी शब्द थोडी इथं बदल करावा लागेल दादा. हा मला डोकं चला ना. क्वेश्चन गाय झाला ना. तुम्ही गाय केलं ना. मला माझी डेअरी उतरली. डेअरीत नव्हती मला. मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात असं आपण मागणी केली होती. त्यांनी असं सांगितलंय मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांच्या वारसांना रुपये 15 कोटी इतकी मदत शासनामार्फत देण्यात आलेली आहे. याच्या आधी उर्वरित कुटुंबियांना आर्थिक मदत 1 आठवड्याच्या आत त्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. होऊन जाईल. ते काय त्यांना खिशातून घ्यायचं का असल्यासारखं खेळ. ते काय सोपं असतं. त्यांच्या काळात हे वरचं नोकरीला डेंजर होतं, खालचं नव्हतं. आणि नोकरीचं राज्य परिवहन मंडळात म्हणणं आहे. आमचं म्हणणं आहे थोडं इथं बदल केला तर बरं होईल. एवढ्या वेळेस का एखादा पोरगा तर खूप शिकलेला असला राजेसाहेब ते इष्टेचं ड्रायव्हर नाही होत. शैक्षणिक पात्रतेनुसार जर सरकारी नोकरी दिली तर असं पोरं असते किती ते 50-50. आणि त्या लेकराचं बाप गेला, आईचं कोंपाळाचं कुंकू पुसलं, सासरे सांभाळायचे, कोणी आधार देत नाही, कुटुंब उघडं पडलं कसं कमाव. मला वाटतं ते केलं तर बरं राहील. नसतं हे भयानक द्या लवकर. हा MIDC त्या शासकीय अधिकारी महावितरण मध्ये करा. परत तुम्ही MIDC चांगलं आहे. उदय सामंत साहेब हातात करा. उदय साहेब कथा साहेब काय तुम्हाला तरी काय सेवी करा नाही. त्याला सोपं आहे. तिथं बिचारे गोरगरीब MIDC जवळ असतात. माऊलीला राजेसाहेब नाही जातात इष्टीकडे. तिथे कंपाळा कुकून असतं. लोकांच्या नंतर विचित्र असतं. नवरा गेल्याला तिला कसं इष्टीने घरी जायचं. आम्ही हात मोठ ठेवतो. लय अवघड आहे.
ते MIDC केलं, वा वा, तुमचं खरंच कौतुक. 5वा मुद्दा म्हणजे मागणी 5वी 4 झाल्या आणि पुऱ्या 8 होत्या आपल्या. 58 लाख नोंदीचा रेकॉर्ड. आपलं म्हणणं होतं 58 लाख नोंदी सापडल्या, त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायतला लावा, म्हणजे लोकांना कळलं तरी नोंद निघाली का नाही, लोकांना मिळत लागणार. 58 लाख म्हणजे नोंदी पुढे ग्रामपंचायतला लावा, लोक अर्ज करतील आणि घेतील. आणि दुसरं विखे साहेब एकदम महत्वाचा प्रश्न आहे, त्या लावून तुम्ही द्याच बरं का प्रमाणपत्र बघून व्हॅलिडिटी आतापर्यंत. आज तारीख किती? 2. तुम्ही आता इथून गेलेले का आदेश काढा. आतापर्यंतच्या व्हॅलिडिटीला वर्ष झाले लोक रोखून धरल्या. 25,000 रुपये दिले की 1 मिनिटात व्हॅलिडिटी देतो. याचा अर्थ खोटी आहे का? नाही. तो दाटून म्हणतो तांत्रिक अडचणी. तेवढा मात्र एक निर्णय करा, व्हॅलिडिटी ताबडतोब द्या. व्हॅलिडिटीच्या देण्यासंदर्भात आपण जो मुद्दा मांडला तो अतिशय बरोबर आहे. त्या ठिकाणी लोकांना प्रचंड त्रास सहन होतो, मानसिक त्रास होतो. म्हणून आम्ही आता समितीने असं ठरवलंय की आता त्या समितीला एक कॉशन ज्युडिशियल पॉवर दिले, न्यायिक अधिकार दिलेले आहे. तरी आम्ही आता काही स्वतंत्र त्या संदर्भात माहिती घेऊन आता जिल्हाधिकाऱ्याला प्राधिकृत करतो आपण प्रत्येक जिल्ह्याच्या. तरी प्रत्येक सोमवारी मिटिंग घेऊन या संदर्भात जेवढे दाखले आलेले आहेत ते ताबडतोब निकाली काढावे, म्हणजे त्या जात पडताळी समितीकडे ते पडून राहणार नाही, ते लोकांची हेळसांड होणार नाही. अशा प्रकारचा मी आता प्रस्तावित केलं. आमचं तळतळीनं म्हणणं आहे, एक पोरग गरीबाचं MBBS ला राजेसाहेब लागलं. 8 महिने झालं व्हॅलिडिटी टाकले. त्यांनी ऍडमिशन घेतलं गुवाहाटीला, नंबर लागला. बाप नाही रडत रडत अंतरवालीला आले. त्यांनी सांगितलं रुपयाने पोराचा टॉपच्या कॉलेजचा नंबर लागला, व्हॅलिडिटी द्यायना. 18,000 रुपये जर दिले तर लगेच देतात. तिथं वावर घर पण नाही, काय कुठून द्यायचं. संजय शिरसाट साहेबांनी फोन केला, आत्ता व्हॅलिडिटी दी, काही अडचण असेल तर मला सांग. अडचण नाही मनुष्य, फक्त 18,000 रुपयासाठी त्या पोराचं आयुष्यच वाटवलं जातं. कारण त्या कॉलेजने सांगितलं होतं तुझं ऍडमिशन रद्द झालं. ही सत्य परिस्थिती. म्हणून आत्तापर्यंतच्या म्हणतो मी, आत्तापर्यंतच्या ज्या व्हॅलिडिटी टाकल्यात त्या पुऱ्या देऊन टाका म्हणून सांगा तातडीने. यापूर्वी जिल्हा स्तरावर जे जात पडताना समितीकडे मनुष्यबळ नव्हतं. आता मागच्या 1 महिन्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सगळ्या 29 जिल्ह्यांमध्ये ऍडिशनल कलेक्टरांच्या जिल्ह्याचा आदेश करून टाकला. पूर्ण आता मनुष्यबळ दिलेलं आहे. त्यामुळे आता त्याला गती येईल. आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना त्या पद्धतीने सूचना देण्यात येतील असं म्हणतात. आता पूर्वी तसं नव्हतं, मग काही महिने काही वर्षांमध्ये ते राहून गेलं होतं. आता ती कार्यवाही झाली. याच्या बरोबर वंशावळ समिती गठीत नाहीये, ती गठीत करा. हा, आणि शिंदे समितीला ऑफिस पण द्या. त्याला ऑफिस पण नाही, काम नाही करता येत. तालुका स्तराच्या दिली कधी? आत्ता का? हा, आत्ता दिली. कारण ते लय हाल होते. ते वंशावळ समिती चांगलंय तालुका स्तरावरती. आणि विखे साहेब आपण शिंदे समितीला ऑफिशियल, वंशावळ समिती तालुका स्तरावरती हे देणं आवश्यक आहे. चांगलं झालं. आणि शिंदे समितीला काय नोंदी शोधायच्या सांगा, तिला बंद ठेवू नका. हा, ती सुरू ठेवा. काय होतं? हा, आणि विखे साहेब हे मुद्दे लय महत्वाचे करतात. बैठक होऊन गेली, लेकर गरीबाच्या लांबून मुंबईपर्यंत येतात. हे काय मजा करायला नाही, लय वेदना घेऊन आलेले. त्याच्यासाठी मोडी लिपी, फारशी आणि उर्दू याच्या अभ्यासात खूप कमी शासनाकडे. ते मात्र घ्या. तुम्हाला लागले तर आम्हाला सांगा. आमच्याकडं जवळपास 250 ते 300 आम्ही तयार केले.
म्हणजे मोडी लिपी किंवा जी उर्दू लिपी जी आहे जाणार लोक आपण द्या, पण त्यांना मानधन शासन देईल त्यांना आपण धुता करतो मानधनाला, म्हणजे मग कार्यवाही करता येईल की आपली जबाबदारी मानधन नको आम्हाला, फुकट करतो आणि फक्त घ्या तुम्ही आम्हाला. आमचं फेसबुक पडलं तुम्हाला काय सांगावं, या नोंदीसाठी त्यासाठी पैशाचं काय करायचंय. आमच्याकडे धाराशिवला असं आहे वकील रितापुरे नाव आहे, त्यांनी 100 मोडी लिपी तयार केले. आपण खर्चेल पैसे देतो ते सापडे म्हणते तो पदरून तुमचे पैसे काय घेऊ, तुम्ही फक्त अधिकार दिला ना नोंदी शोधण्याचा. हे मोडी लिपी तू कुठल्या राज्यातल्या जिल्ह्यात जाय आणि नोंदी शोधे, एवढाच अधिकार द्या, पैसे नको. पैशाने फेसबुक पडले आमचं, तुम्हाला काय करायचं, आम्ही आमचं वावर इथं राहिलं तुमचा, तुम्हाला काय करायचं नाही सांगून. फक्त मोडी लिपी घ्या ना, अधिकार द्या त्याला. आता मुद्दे संपले, आता मेन राहिले मुद्दे. आपण त्यांना म्हणलो तो मराठा आणि कुणबी एक हे जीआर काढा, 58 लाख नोंदीचा आधार. त्यांचं म्हणणं आहे प्रक्रिया थोडी एवढा आधी करू, प्रक्रिया थोडी किचकट आहे, महिनाभरचा वेळ द्या. तुमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी एक हे जीआर काढायसाठी किचकट नसून द्या, आपल्याला सगळं कळत आहे. पण काय घेण्याचं पुढं चालत जायचं काहीच नव्हतं 75 वर्ष. मग काय केलं, मी म्हणलं बाबा महिना नाही 1.5 महिना, पण जीआर काढा मराठा आणि कुणबी एक होता. विखे साहेब बरोबर का, तर विखे साहेब आणखी थोडस त्यांचा हातले जड दिसतो मला वाटतं विखे साहेब. ते म्हणले 2 महिने म्हणा, जरा 2 महिने म्हणा, तर परत 2 महिने जाऊया. काय करतात आता या खांदबार हुशार माणसात लय अवघड असतं बाबा, ते डोकं लावूनच बाण टाकीत असतं. त्याच्यामुळे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, कारण शिंदे समितीने विखे साहेबांचं नाव सांगितलं आपल्याला, 2 महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या. ठीक आहे देऊ, राहिली सगळ्या सोयरेच त्याची छाननीच व्हायला आहे. छाननी हा हरकती आलेले आहेत ना, त्याची छाननी व्हायला. त्याच्यासाठी किती दिवस मागितले, 8 लाख हरकत झाले, त्यासाठी किती त्याला वेळ लागणार आहे थोडा. 8 लाख हरकती एक्स्ट्रा आल्यात असं त्यांचं म्हणणं आहे. राहिले फक्त 2 मुद्दे. तुम्हाला फक्त इमानदारीनं पोरावं सांगतो, मी आहे तो तुम्हाला टक्कल, तुम्ही पोरं समजून घ्या. खातानं माणसानं मराठ्यांनी छत्रपती शिवरायाच्या विचाराप्रमाणे चालायचं. तुम्ही थोडा घात जर खाल्ला तर पोट भरत चालत थोडा 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 खाल्ला. तुम्ही एकदाच जर वजनभर खाल्ला तर नळण्यात दुखण्याची दाट शक्यता असते. छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचं स्वराज्य दिलं, पुढच्याला कळून तर दिलं नाही, कापला तर खरा. छत्रपती शिवरायांनी पुढच्याला कळून तर दिलं नाही, कापून तर माघारी आले, बिगर कापल्याचा माघारी आले. थोडस डोक्याने चलू, हे न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या. 2 गॅजेटियरची ती अंमलबजावणी करून बाकीच्या 6 मागण्याची अंमलबजावणी करायला, सगळ्याचा जीआर काढून. विखे साहेब जीआर काढायला ना सगळ्याचा, सामंत साहेब सगळ्याचा जीआर काढायला. आता लगेच आपण हा म्हणलं घडले की लगेच ना, आम्ही गेल्यावर नाही मग मी नसं जात. हा माझ्या म्हणण्याला सर नाही तर आम्ही हा म्हणतो ना, थोडं वाचते नाही, घंटाभर तर वेळ देतात ना आम्हाला, घंटाभर. पटापट असतो, इतकं सोपं आहे मी. मग आपण फेसवाडी लावून 5 दिवस बसलो बसू. तुम्ही आमचं असून आमच्या हाल करता राहू. मग इतकं पटापट होतं म्हणलं मला 5 दिवस बसून मग पहिलं तुम्हाला काय सांगू, आता मुताला लागलं आग व्हायला लागली, मुताला काय मुंबईला राहू. मी एकटा सापडलो तुम्हाला सगळ्यांना. मी जगाच्या पाटणाच्या माध्यमातून एवढं सांगतो आहे, हे तर आम्ही करतोच आहे, परंतु जी कधी लोकांची मागणी पूर्ण झाली नसती. गेले 50 वर्ष मराठवाडा स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर
त्यावेळी मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या फडणवीसांच्या मागे लागून त्यांनी सुद्धा त्याला तात्काळ होकार दिला. आपण ते मदतमास शेतमतमाच्या जवळजवळ 1.5 लाख हेक्टर जमीन शेतकऱ्यांच्या नाव परत केल्या करून दिल्या मागच्या काही महिन्यात. धाराशिव शहर सगळं क्लास 2 होतं, त्याचा क्लास 1 झालं आणि विनामूल्य केला होता तो कमी कमी आहे 25%, 50% राहत होतं, 5% काहीतरी केलं होतं 4%. म्हणजे धाराशिव आहे, नांदेड आहे, नंतर बीड आहे, या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांचं मानत होतं. म्हणजे त्यामुळे आपली भूमिका अगदी सकारात्मक आहे. पण कसं आहे की आता आपण ज्या भूमिका मांडताय त्याला मी ते सुद्धा ती भूमिका की आपल्या दृष्टीने होतील की आपण हा सगळा प्रश्न हातात घेतलेला आहे त्याची जाणीव आम्हाला शकतो. म्हणून तर आम्ही 4-5 दिवस कायद्याच्या सगळ्या बाबी तपासून आम्ही आपल्याकडे आलेलो आहे. फक्त शेवटचा शब्द बोलतो लय वेळ घालण्यापेक्षा. हे झालंय, आता समाजाचा अपमान होऊ देऊ नका. आणि दुसरं, याच्यात कोणी आडवा आला तरी टिकवण्याची जबाबदारी सरकारने, लढाईची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी. मान्य मान्य. आता पुरावा ऐका. हैदराबादच्या गॅझेटियरची लगेच तात्काळ अंमलबजावणी आत्ता करायची. मान्य पुरावा तासभरात ते आपल्याला JR द्यायले. दुसरा मुद्दा ऐका. आता दुसरा मुद्दा थांबा ना. आधी ऐका सगळ्या मागण्या ऐका. पावसाळ्या करू काय म्हणणार तो काय काय चौकशी तुला पदर झालेला आहे का? काही तुला आरक्षणात देणं का नाही? काय चौकशी करतो? ईडी लागली काय मग? आणि मग आता काय म्हणत तुला साईड डोक्याचा आहे का काय आहे का? तुला JR कळत का? JR कोण आणलं रे? पुढे काही तुला JR कळतो का? क्रमांक 1 हैदराबादचं गॅझेटियरची लगेच आता JR काढून अंमलबजावणी करायला. मायापुढं सगळे अभ्यासक आहेत, त्यांच्या होकाराला हो देऊ नये. बरोबर का? 1 2 सातारा संस्थांची पण JR काढायले. फक्त 15 दिवस त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यात काही त्रुटी आणि ते बरेच किचकट आमचं संस्थांचं आहे. 1 महिन्यात सगळं करून देतो. त्याची विखे साहेबांनी, बाबाराजे साहेबांनी जबाबदारी घेतली. राजाचा शब्द म्हणजे अंमलबजावणी. नसता मग राजाचं आपलं भांडण होणार बरं का? मावळेत नाही भांडायचं. कोणी भांडायचं? अरे त्यांना बाबाराजे म्हणते तर लय आमचं जुनं आपण तुम्हाला दादू म्हणते. दादू हे असं असतं, ते लाडाचं नाव असतं. छत्रपतींना शिवबा लाडाचं नाव असतं. मराठ्यांचं आणि देशातल्या हिंदूचं लाडाचं नाव बाबाजी राजेसाहेब. राजसाहेब चुकत नाही ना काही. असं असेल तर नाही मग मला शिवराज साहेब म्हणाले. कारण तिथल्या लोकांनी आम्हाला जनरल सांगितलं होतं आसपासच्या शहरातले की बाबाराजे साहेबांना लाडाने राजेसाहेब, बाबाराजे साहेब म्हणते. मग आम्हाला जरा लाडाचं नाव घ्यायची सवय खेड्यातल्या पोरायला. दुसरं काय? ती पण गॅजेटची 1 महिना राजे साहेबांनी शब्द दिला म्हणल्यावर ती सुद्धा आजच अंमलबजावणी झाल्यात जमा आहे. ते सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही. राहिला केसेसचा विषय, केसेस मागे घ्यायला लागले. त्याचा पण JRच काढायले ना. त्याचा पण JR काढायले. हा पहिले ते जी घेतच होते आपल्याला, ते आता JR काढायले. प्रत्येकाचा JR काढा 1-1. हा सगळ्याचा JR जमान ना? जमान ना? मला वाटतं हे 2 गॅझेटियरची वेगळे द्वारा जसे. हा नाही गॅझेटियरचे काय करा वेगळे. त्याला काय प्रोसिजर किती लागणार? खालच्या ह्याचा 1 काढा. पण सोपं आहे ना विखे साहेब. जाऊ द्या राजे विखे साहेब. आपलं सोपं घुसू आपण. कशाला अडचणीत? तुम्हाला नको, आम्हाला नको. दोन्ही गॅझेटियरचे वेगळा JR काढा. 2
ते 2 जे आर घ्या. सातारा संस्थांचा वेगळा आणि हैदराबाद गॅझेटेडचा वेगळा. आणि बाकीच्या जेवढ्या मागण्या आहेत त्याचा एक म्हणजे 3 एकूण जे आर काढ. ताण नको, तुम्हाला पण नको, आम्हाला पण नको. बार समाज फसला ना तुमच्याच अंगावर येतो, आमच्या 58 लाख नोंदी झालं. परवा बलिदान गेलेलं कुटुंबाचं आठवड्याचं भराच्या आत सगळं सोयीला लावतो म्हणून सांगितलं. काय राहिलंच नाही ना आता. ओके म्हणायचं पोराव, काय करायचं? 1 तासाने निर्णय घेऊ आपण. जे आर आलं आपण आता हो म्हणायचं, ते जे आरच नाही आलं म्हणून काय करायचं? पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या सगळ्या अध्यक्षांसह सगळ्या बांधवांचं, मंत्री महोदयांचं, इथं बसलेल्या आंदोलकाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्याच्या वतीनं मनापासून आम्ही तुमचं कौतुक करतो. शांत बसा ना. तुम्हाला झाल्यासारखं वाटतं का? शांत लढाई शिका म्हणून सांगितलं तुम्हाला मी. आपल्याला कोणाला यश आलं नाही. आपल्याला इतकं गरीबाच्या पोराला यश आलेलं आहे. कुणी काही बदल सांगा नाही, ऐकायचं नाही. आता दुसरी गोष्ट विखे पाटील साहेब, आमच्या पोरांनी एकटा आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही. हे खरंय. कोणत्या गल्लीत घुसावून कोण जावा. तुमच्या आरटीओने 5-5 हजाराची फाईन टाकलं, वावर तरी आहे का आमचं विकायला? सांगा बरं. आमचं खरंच आहे का? कोणत्या गल्ली घडलं ते मध्ये इकडं जेल आहे. आरती लगेच काढा ना, त्याचं काय ते ताज. बरं, जेवढा दंड झाले तुमचे सावंत साहेब म्हणले सगळ्या मागे घेतो. दंड घेतलाय, सगळे मागे घेतो. आणि निर्णय अहो विजय झाला. जे आर दिल्यावर तुम्ही विजय होणार. आमचा जे आर दिल्यावर आता नाही. उलट ते शांतता जाणार नाही. तुमच्या टकोर सगळ्याचा गुलाल टाकून जाणार आहे. ते मोकळे जाते का? जे आर नाही ते शांतता वेगळी. कोणती तुम्ही देत नाही. थांबा रे, तुम्ही देत नाही तो वरची ती रोष वेगळा. पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहे, मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय, खांदे आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय, त्यावेळेस आमचा आनंद घटनात्मक होणार नाही. रुपया आम्ही गोळा करून आले लोक आहे. आणि हे जाताना शांततेत जाणार म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार. आधी तुमच्या सगळ्या व्यक्तबरोबर गोळा लागणार मग जाणार. तसं जात नाही तो. आणि त्याला आनंद म्हणू आपण. त्याला आनंद म्हणू आपण. त्याला हुलडबाजी नाही म्हणता येणार. त्याला मुंबईत राज्याला म्हणता येणार. 9 वाजता तुम्हाला मुंबई खाली झाले दिसत. 9 वाजता फक्त आता एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि जे आर दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले. तुम्हाला माहित नाही. तुम्ही जर म्हणले थांब मुंबई, ते म्हणते नको माझा आहे गावात. तुम्ही लवकर आता तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक. आम्हाला जे आर आणून द्या तातडीनं, अंमलबजावणी द्या. आम्ही सगळे पोरं सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागतात. आणखी काय पाहिजे तुम्हाला? आता पोरांना मंत्री महोदयांना सन्मान वाटा लावा. पुन्हा ते वापस येतील. जे आर घेऊन इथंच बसून राहा. जे आर घेऊन या. काय तुम्हाला परत डिझेलचा प्रॉब्लेम, आमचा प्रॉब्लेम, आपलं डिझेल वाचन तेवढं. ऐका, हा म्हणून आले. याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला? याच्यापेक्षा काय पाहिजे पोरं आपल्याला? याच्यापेक्षा काय पाहिजे? हा म्हणू का? खाली बसलेले मंडपातले ओके, जिंकलो रे राजा बापू.
किती मोठी आहे. एक मिनिट थांबा, बसू नका, मला बोलायचं होतं. एक मिनिट थांबा. अभ्यासक वाचत हो, अभ्यासाला 2-4 जण वाचत होते आणि मला सांगा त्यात काय आहे का वाचायला बी. अभ्यासाला उजव्या बाजूला या, बाकीचे अभ्यासकाजवळ गर्दी करू नका. सगळ्या अभ्यासका उजव्या बाजूला या. अभ्यासकाने वाचल्यावर अभ्यासक जर म्हणले हे योग्य तर आपण हा म्हणणार आहे. सगळ्या अभ्यासकाजवळ द्या, शब्द ना शब्द वाचा.